हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या देवदर्शनाचं प्लॅनिंग कुमुदिनी आजीने केलं आहे. आणि आता जवळपास लग्नाच्या इतक्या दिवसानंतर ऊर्जा आणि शौर्य हे दोघे देवदर्शनाला जाणार आहेत. आणि मग त्यानंतर त्यांच्या खऱ्या संसाराला सुरुवात होणार. एवढे दिवस हे दोघे एकमेकांपासून दूर राहत आहे. त्यांचं देवदर्शन होऊ नये यासाठी विजयाने खूप प्रयत्न केले, पण आजीने तिचे सगळे प्लॅन हाणून पाडले आहेत. आणि आता लवकरच हे दोघे देवदर्शनाला निघालेत. मग विजया आत्ता तरी त्यांचं देवदर्शन सुखाने होऊ देईल का? या दोघांच्या संसाराला सुरुवात होईल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा अर्पिताशी गुलुगुलू गप्पा मारत असतो आणि ऊर्जा त्याच्या मागे येऊन उभी राहते. शौर्य हा अर्पिताला म्हणतो, अर्पिता तू प्लीज रडू नको, मी तुला भेटायला नक्की येईल. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो, तर अर्पिता मात्र खुश होते. ऊर्जा शौर्यकडे रागारागाने पाहत असते, पण शौर्य पाठमोरा असतो, त्यामुळे त्याला माहीतच नसतं की ऊर्जा आपलं बोलणं ऐकतीये. आणि अर्पिता खुश होऊन विचारते, शौर्य तू मला खरंच भेटायला येशील का? शौर्य म्हणतो, 100%. मग अर्पिता विचारते, तू माझ्याबरोबर शॉपिंगला सुद्धा येशील ना? शौर्य म्हणतो, हो जाऊ ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये, शॉपिंगला सुद्धा जाऊ. ऊर्जाला खूप राग आलेला असतो. ती शौर्यकडे नाक फेंदारून पाहत असते आणि तेवढ्यात अर्पिता म्हणते, लवकर ये, मी तुझी वाट पाहते. तर शौर्य म्हणतो, आता मी येतोय ना, मग रडायचं नाही आणि हसायचं. त्या दिवशी कशी स्माईल केली होती, अगदी तशी स्माईल कर. आणि अर्पिता हसू लागते. शौर्य म्हणतो, वा, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. असं म्हणत शौर्य मागे वळून पाहतो आणि ऊर्जाला पाहून त्याला जबर धक्का बसतो की ऊर्जाने माझं सगळं बोलणं ऐकलंय. शौर्य फोन कट करतो. ऊर्जा रागारागाने जात असते, तर शौर्य तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि म्हणतो, अगं ती पेशंट आहे ना, म्हणून मी तिच्याशी असं बोलत होतो. आणि ती रडत होती, अचानक चिडली. आता तुला तिची मनस्थिती माहिती आहे, म्हणून तिला शांत करण्यासाठी मी असं छान छान गोड गोड बोलत होतो. ऊर्जा म्हणते, तू सगळ्या मुलींशी असंच गोड बोलतो ना, आणि तुला अजून कोणत्या मुलीची स्माईल आवडते? तर शौर्य म्हणतो, दुसऱ्या कोणाची नाही, फक्त तुझी. तर ऊर्जा चिडून म्हणते, तू ना. आणि ऊर्जा तेथून निघून जाते. शौर्य डोक्याला हात मारतो आणि म्हणतो, अरे काय चाललंय? एकीला खुश ठेवायला गेलो की दुसरी चिडते, आणि दुसरीला खुश ठेवायला गेलो की पहिली चिडते. अर्पिता तू माझी चांगलीच वाट लावली. असं म्हणून शौर्य ऊर्जाच्या मागे मागे धावतो. आणि इकडे आमदार शिर्के हर्षवर्धनला जाब विचारतो, तुम्ही त्या ऊर्जा शिंदेला कधी घराबाहेर काढणार आहात त्याची तारीख मला सांगा. हर्षवर्धन म्हणतो, मी तिला घराबाहेर काढणारच आहे. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, काढणारच आहे, काढेल, अशी राजकारण्यांसारखी आश्वासनं नको आहे आम्हाला. आम्हाला तारीख हवी आहे, तारीख. आणि ती तारीख मिळाल्याशिवाय मी येथून जाणार नाहीये. हर्षवर्धन आमदार शिर्केकडे रागारागाने पाहतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आणि आम्हाला फक्त ती एक तारीख नाही, तर आपल्या दोन्ही मुलांची लग्न कधी होणार आहे त्याची सुद्धा तारीख हवी आहे. आत्ताच्या आत्ता मला सांगा, नाहीतर. हर्षवर्धन चिडून विचारतो, नाहीतर काय? तुम्ही मला धमकी देताय का? तर आमदार शिर्के म्हणतो, धमकी? धमकी नाही, मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतोय, जर तुम्ही त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर नाही काढलं आणि माझ्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी आणि तुमच्या मुलाचं लग्न माझ्या मुलीशी नाही लावून दिलं, तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. वकील साहेब, तुमच्याशी आता गोड गोड बोलण्याची माझी बिलकुल इच्छा राहिलेली नाही आहे. तुमच्याशी मी खोटं खोटं गोड गोड बोलू शकत नाही. असं म्हणून आमदार शिर्के रागारागाने तेथून निघून जातो. हर्षवर्धनला समजतं, आता आपलं काही खरं नाही आहे, हा आमदार आपल्याला काही सोडत नाही. तो खूप घाबरतो. आणि इकडे ऊर्जा कोर्टातून जात असते, तर शौर्य परत तिचा हात पकडतो आणि म्हणतो, ऊर्जा ऐकून तरी घे. ऊर्जा चिडून म्हणते, काय ऐकून घ्यायचंय मी? तू त्या अर्पितालाच ऐकव बरं का, कारण जेव्हा तू माझ्या शेजारी बसला होता तेव्हा तर तुला माझ्या शेजारी बसून बोलायचं नव्हतं. तुला असं वाटलं ऊर्जासमोर मी अर्पिताशी कसं गुलुगुलू गप्पा मारणार, म्हणून तू निघून गेलास ना. मग जा, आता कशाला माझ्याशी बोलतोय? तर शौर्य म्हणतो, अगं तसं नाही, तू आणि कृपेश कामाच्या गप्पा मारत होता, तर मला असं वाटलं कशाला तुम्हाला डिस्टर्ब करायचं ना, म्हणून मी तेथून गेलो होतो. ऊर्जा म्हणते, हो का? मग जर तू फोन उचलला नसता तर काय फरक पडला असता? अर्पिता काय रडायला लागली असती? शौर्य सांगतो, नाही, काहीच फरक पडला नसता. पण मला असं वाटलं की अर्पिता काल त्यांच्या घरी काय झालं त्याबद्दल सांगेल,
म्हणून मी फोन उचलला. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही ऊर्जा? ऊर्जा म्हणते हो बरोबर आहे, पण तिला भेटायला जायची काय गरज आहे? तर शौर्य म्हणतो अगं आता त्या बिचारीने आपल्याला एवढी मदत केली आहे, पद्माचा पत्ता तिने आपल्याला सांगितला, म्हणून तर आपण हे सगळं थांबू शकलो. मग तिला भेटायला जाणं तर बनतंच. शौर्याला ऊर्जा म्हणते ठीक आहे, तू तिला भेटायला जा, पण इतका जास्त वेळ नको जाऊ. शौर्य म्हणतो जास्त वेळ नाही जाणार आहे, आधी भेटणार मग त्यानंतर शॉपिंगला जाणार. ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा विचारते काय शॉपिंगला जाणार? शौर्य म्हणतो आणि मग त्यानंतर पार्टी करायला जाणार. ऊर्जा विचारते पार्टी? कसली पार्टी? शौर्य म्हणतो तिने आता आपली एवढी मदत केली आहे, मग पार्टी तर द्यायलाच पाहिजे ना. ऊर्जाचा खूप जळफळाट होत असतो. शौर्य म्हणतो आणि मग पार्टी झाल्यावर एखादं गिफ्ट तर मी तिला नक्की देईल. ऊर्जा चिडून म्हणते गिफ्टसुद्धा देणार का? दे, तू ना तिला सगळं दे. तिला शॉपिंगला घेऊन जा, मग पार्टीला घेऊन जा, मग तिला गिफ्ट दे आणि तिच्याबरोबरच राहा, इकडे परत येऊच नको. ऊर्जा जाऊ लागते. शौर्य तिला पुन्हा पकडतो आणि म्हणतो जलसी होतीये, जळण्याचा वास येतोय कोठून तरी. ऊर्जा म्हणते नाही नाही, माझा नवरा दुसऱ्या मुलींबरोबर मस्त फिरायला जाणार, शॉपिंगला जाणार, पार्टी करणार, गिफ्ट देणार आणि मी सगळं सहन करते, काहीच बोलत नाही. शौर्य म्हणतो खरंच यार किती गोड आहेस तू. शौर्याला ऊर्जा म्हणते सगळे लोक पाहताय, हात पकडू नकोस. शौर्य म्हणतो पाहू दे, बायकोचाच हात पकडतोय, दुसऱ्या कोणाचा नाही. पण ऊर्जा त्याला चिडून म्हणते सोड मला. ऊर्जा तेथून निघून जाते. शौर्य मात्र खूप खुश असतो आणि सगळ्यांसमोरच आय लव्ह यू ऊर्जा, आय लव्ह यू ऊर्जा असं जोरजोरात ओरडत असतो. पण इकडे बिचारी पद्मा मात्र काहीतरी विचार करत असते, विणकाम करत असते. तेवढ्यात पूर्वा तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते हे घे पद्मा चहा. पद्मा म्हणते काकू तुम्ही कशाला आणलास, मी केला असता ना. तर पद्माला पूर्वा सांगते अगं बाई, जेव्हापासून तू येथे आली आहे तेव्हापासून सगळी कामं तूच करतेस, मी थोडं काम केलं तर काय फरक पडतो? आणि ऊर्जासाठी सुद्धा मीच चहा बनवायचे ना, मला तू आणि ऊर्जा काही वेगळे नाही आहे. हे ऐकून पद्मा खूप खुश होते. पूर्वा तिला चहा प्यायला देते आणि पद्माच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. पूर्वा तिला विचारते मला दळवी काकू जे म्हटल्या ना ते अगदी योग्य वाटलं, तू ते चौगुले काकांचं काम घे ना, खरंच चांगली माणसं आहेत, तू त्यांची मुलं सांभाळली तर मला त्या मुलांचं टेन्शन नाही आणि तुझंही टेन्शन नाही. तर पद्मा म्हणते काकू मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. पूर्वाला समजतं की पद्माला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. पूर्वा म्हणते बोल पद्मा, काय सांगायचं आहे तुला? आणि पद्मा म्हणते काकू मी एक निर्णय घेतला आहे, मला आता मुंबईत नाही राहायचं आहे, मी मुंबई सोडून कायमची माझ्या गावी राहायला जाणार आहे. हे ऐकून पूर्वाला जबर धक्का बसतो आणि पद्माला हेच सांगायचं असतं की आता मी मुंबईत नाही राहणार आणि मी कायमची मुंबई सोडून माझ्या गावी चालली आहे. पूर्वाचा विश्वासच बसत नाही की पद्माने असा निर्णय घेतला आहे, पण पद्माचा निर्णय मात्र ठाम असतो की आता ती मुंबईत राहणार नाही. दुसरीकडे हर्षवर्धनच्या घरी आजी आणि विजया बसलेल्या असतात आणि त्यांचं काहीतरी प्लॅनिंग झालेलं असतं. तेवढ्यात तेथे ऊर्जा आणि दिव्या येतात. त्यांच्या मागे मागे शौर्यसुद्धा येतो आणि आजी या सगळ्यांना बसायला सांगते. मग हर्षवर्धन, आदित्य आणि तीर्थासुद्धा येतात. संपूर्ण कुटुंब तेथे असतं आणि सगळेजण आजीला हेच विचारतात आम्हाला सगळ्यांना कशासाठी येथे बोलवलं आहे. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि आजीकडे पाहत असतात. तर आजी त्यांना म्हणते अरे तुम्ही सगळे एवढे सिरियस का आहात, मी काही तुम्हाला खूप सिरियस गोष्ट सांगायला नाही बोलवले, तर मी ऊर्जा आणि शौर्यबद्दल एक निर्णय घेतला आहे तोच सांगायला बोलवलं आहे. आता ऊर्जा आणि शौर्यबद्दल काय निर्णय घेतला आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि मग आजी ऊर्जा आणि शौर्यला विचारते तुम्ही दोघांनी मला ज्या तारखा दिल्या होत्या त्यामध्ये एक उद्याची सुद्धा तारीख होती, तर उद्या तुम्ही दोघे फ्री आहात का? शौर्य सांगतो हो मी फ्री आहे. ऊर्जा सांगते मला सुद्धा काही महत्त्वाचं काम नाही आहे. आजी ही सर्वांना सांगते मी ऊर्जा आणि शौर्यबद्दल जो निर्णय घेतला आहे तो आता तुम्हाला सांगते आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, कोणाची परमिशन मागत नाही आहे, त्यामुळे मी जे ठरवलं आहे तेच होणार. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आता आजीने ऊर्जा आणि शौर्यबद्दल कोणता निर्णय घेतला आहे आणि आपला कोणता निर्णय ती सगळ्यांना सांगणार आहे. आणि इकडे पूर्वा ही पद्माला विचारते पद्मा तू अचानक इतका टोकाचा निर्णय का घेतलास? तर पद्मा ही पूर्वाला समजावून सांगते काकू थकले मी आता, या सगळ्या प्रकरणामुळे, या सगळ्या घडामोडींमुळे थकले, मला खरंच गावी जायचं आहे, गावी शांत जीवन आहे, निवांत जीवन आहे, तेथे मला जगायचं आहे. तुम्हाला खरं सांगायचं ना तर मला आता या मुंबईच्या माणसांची भीती वाटते, थकले मी त्यांना सामोरे जाऊन जाऊन.
आणि मला या शहराची हवासुद्धा आता नकोशी वाटतेय. माझा जीव गुदमरतोय. पूर्वाला सुद्धा तिची परिस्थिती समजते. पद्मा म्हणते, काकू मी गावी जाते आणि कायमची मी गावी जाणार आहे. तेवढाच आजीलासुद्धा माझा आधार होईल. त्यानंतर बंटीचं शिक्षणसुद्धा मी तेथेच पूर्ण करून घेईल. गावी मी काहीतरी करेल, पैसे कमवेल. पण आता ही मुंबई नको, येथील माणसं नको, येथील हे जग नको, मला येथील काहीच नको आहे. पद्मा बिचारी खूप दुःखी झालेली असते. पूर्वालासुद्धा तिची परिस्थिती समजते. पूर्वा तिला समजावून सांगते, पद्मा मला कळतंय, पण तुला एक उदाहरण देऊ का? हा चहा पहा, हा चहा मी बनवला. ह्या चहामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तर ती चहाची पत्ती, चहा पावडर. जर चहा पावडरच नसेल तर चहा बनूच शकत नाही. पण तू मला एक गोष्ट सांग, जर आपण ही चहा पावडर थंड पाण्यात टाकली तर चहा बनतो का? पद्मा म्हणते नाही. पूर्वा तिला समजावून सांगते, चहा बनवण्यासाठी उकळतं पाणी लागतं. म्हणजे या चहापत्तीलासुद्धा उकळत्या पाण्याची परीक्षा द्यावी लागते. तेव्हाच तिचा चहा बनतो आणि त्या चहापत्तीला किंमत येते. आपल्या आयुष्याचं सुद्धा तसंच आहे. आपल्या आयुष्यातसुद्धा जी संकटं येतात, जी आव्हानं येतात, ती संकटं, ती आव्हानं आपल्यासाठी असंच उकळत्या पाण्यासारखं काम करतात. आणि जोपर्यंत आपल्या आयुष्यात संकट आणि आव्हानं येणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला किंमत येत नाही. एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण आयुष्यात पुढे जात नाही. तुझ्या आयुष्यात ही जी संकटं आली आहेत ना, ती तुला माणूस म्हणून आणखीन चांगलं बनवणार, भक्कम, प्रगल्भ बनवणार. आणि मला माहिती आहे तू आता थकली आहेस. तुझ्याबद्दल ज्या गोष्टी घडल्या आहे त्या तुला खूप त्रास देत आहे. तुला मानसिक शीण आला असेल. तू नक्की जा, गावी जा. हवं तेवढं राहा. आजीबरोबर राहा, बंटीबरोबर राहा. मन शांत होऊ दे. पण एक ना एक दिवस परत ये. कारण आता हेच तुझं जग आहे आणि तू परत यावं अशीच माझी इच्छा आहे. पूर्वा जे काही बोलते ते पद्मालासुद्धा पटतं. पूर्वा तिला म्हणते, नक्की गावी जा, पण मी तुझी वाट पाहत राहील. एक ना एक दिवस तू परत येशील अशी अपेक्षा, अशी आशा मी नक्की ठेवेल. एवढं लक्षात ठेव. पद्मा म्हणते, थँक्यू काकू. खरंच तुम्ही जे काही बोललात ना, त्यामुळे मला खूप धीर आला आहे. पद्माला आता मुंबई सोडून जायचं असतं आणि तिचं ते ठरलं आहे. आणि पूर्वाने सुद्धा तिला होकार दिला आहे. त्यामुळे पद्माला हिंमत आलेली असते. पूर्वा तिला म्हणते, पण एक लक्षात ठेव बरं, मी तुझी वाट पाहते. पद्मा हो म्हणते. पण पद्मा पुन्हा कधी परत येईल असं बिलकुल वाटत नाही. आणि इकडे सगळेजण आजीकडे आश्चर्याने पाहत असतात की आजीने नेमकं काय ठरवलं आहे. आजी सर्वांना सांगते, उद्या मी शौर्य आणि ऊर्जाला घेऊन देवदर्शनाला जाणार आहे. हे ऐकल्यावर सगळे सुटकेचा निश्वास सोडतात की ही तर नॉर्मल गोष्ट आहे आणि यात एवढं सगळं बिल्ड करायची काय गरज होती. शौर्य आणि ऊर्जासुद्धा खूप खुश होतात. पण त्यांना आश्चर्य वाटतं. शौर्य विचारतो, उद्याच? ऊर्जा म्हणते, हो ना, उद्या लगेच का? तर आजी म्हणते, अरे वा, तुम्ही एवढं का रिॲक्ट करताय? तुम्हीच मला या तारखा दिल्या होत्या ना, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण या तारखेमधूनच देवदर्शनाला जाणार आहोत. आणि आता तुमचीच इच्छा आहे ना की देवदर्शन लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि उद्या तुमचं काही काम नाही आहे, मग उद्याच आपण जाऊया. आधीच खूप उशीर झाला आहे आणि मला आता कोणताही उशीर व्हायला नको आहे. आपण तेथे चौकशी केली आहे. तेथे राहण्याची सोय एवढी चांगली नाही आहे. म्हणून आपण पहाटे 4 वाजता निघूया आणि संध्याकाळपर्यंत परत येऊया. हे ऐकून हर्षवर्धन विचारतो, आपण म्हणजे कोण कोण जाणार आहे? तर आजी म्हणते, ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. हर्षवर्धन सांगतो, मला नाही जमणार आहे, मला खूप कामं आहेत. मग आजी म्हणते, विजया तर येणार आहे, कारण तेथे विजयाला सगळ्या चालीरीती माहीत आहेत आणि तीच शौर्य आणि ऊर्जाला सगळं सांगेल. आणि मला त्या मंदिराच्या पुजारींशी बोलायचं आहे. तेथे डागडुजी करून घ्यायची आहे, त्यांना देणगी द्यायची आहे. तर मी सुद्धा जाणार आहे. आदित्य तू येशील का? तर आदित्य काही बोलणार त्याच्या आधीच हर्षवर्धन म्हणतो, नाही, आदित्यला नाही जमणार. उद्या आदित्यला खूप कामं आहेत. आदित्य, मला सगळं आजच्या दिवसात काय घडलं ते सगळं ब्रीफिंग हवं आहे आणि उद्याची सुद्धा तयारी करायची आहे. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. मग आजी तीर्थाला विचारते, तीर्था तुला यायला जमेल का? तीर्था सांगते, नाही आजी, उद्या मला एक महत्त्वाचं सेमिनार आहे, मला सुद्धा नाही जमणार. तर शौर्य आणि ऊर्जाचं मात्र गुलुगुलू सुरू होतं. शौर्य ऊर्जाला पप्प्या देतो, डोळे मारतो आणि ऊर्जा त्याला शांत बसायला सांगते. आणि आजी दिव्याला विचारते, दिव्या तू येणार आहेस ना? तर दिव्या मनात विचार करते, नाही बाई, मला नाही आवडत ते गाव. ते गाव, ते पाऊस, ते चिकचिक, मला ते गावच बिलकुल आवडत नाही. आणि तो बोरिंग प्रवास कशाला? त्यापेक्षा मी येथेच मस्त आराम करते.
आदित्य म्हणतो, दिव्या आजी काहीतरी विचारतीये. दिव्या म्हणते, हा हो 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 आजी, ते उद्या मला आहे ना एक महत्त्वाचं काम आहे, मला नाही जमणार. तर आदित्य विचारतो, तुला आणि महत्त्वाचं काम का, काय झालं, एखादा नवीन सेल लागलाय का? आणि हे ऐकून सगळे हसू लागतात. दिव्या म्हणते, नाही नाही सेल नाही लागलाय, उद्या आहे ना मला एक महत्त्वाचं काम आहे, मला माझ्या एका मैत्रिणीकडे जायचं आहे. आजी म्हणते, ठीक आहे दिव्या, तू नाही आली तरी चालेल. आणि मग आजी ही ऊर्जाला सांगते, ऊर्जा उद्या पहाटे आपल्याला 4 वाजता निघायचं आहे, त्यामुळे दोघे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून तयार राहा. सगळेजण हो म्हणतात आणि आपापल्या ठिकाणी निघून जातात. सगळे गेल्यावर शौर्य हा ऊर्जाचा हात पकडतो, तिला जवळ घेतो आणि तिला फ्लाइंग किस देतो. पण ऊर्जा त्याचा फ्लाइंग किसचा कॅच घेते, त्याच्यावर फेकून मारते आणि शौर्य हा सोफ्यावर जाऊन पडतो. ऊर्जा हसते, तेथून पळून जाते. शौर्य पुन्हा एकदा तिला फ्लाइंग किस देतो. शौर्य खूप उत्साहात असतो, आनंदात असतो की शेवटी त्यांच्या देवदर्शनाचा कार्यक्रम ठरलाच आणि उद्यापासून ते त्यांचा संसार सुरू करू शकतात. थोड्या वेळानंतर विजया ही तिची बॅग भरत असते आणि तिची चिडचिड सुरू असते. हर्षवर्धन त्याचं काम करत असतो. विजया चिडून म्हणते, आईसाहेब सगळ्यांसमोर असं दाखवतात की सगळं मी ठरवलंय आणि त्यांनी माझं ऐकलंय, पण सगळं ते त्यांच्या मनचंच करतात, मला एक गोष्ट विचारत नाही, सगळं त्यांनीच ठरवलंय आणि मला याचा खूप राग येतोय. हर्षवर्धन चिडून म्हणतो, विजया बस झालं, काय तुझी चिडचिड सुरू आहे, मला माझं काम करू दे. तर विजया म्हणते, काय काम करू दे, उद्या त्या ऊर्जा आणि शौर्याचं देवदर्शन होणार आहे, काय करायचं मग? हर्षवर्धन चिडून म्हणतो, अगं होऊ दे ना मग, होऊ दे, काय फरक पडतो? तर विजया म्हणते, अहो तुम्हाला काही कळतंय का, उद्या त्यांचं देवदर्शन झाल्यावर आईसाहेब लगेच त्यांना एका रूममध्ये राहायला सांगतील, मग आपण काय करणार आहे? तर हर्षवर्धन म्हणतो, विजया किती बुरसटलेले विचार आहेत तुझे, त्यांना एकत्र राहू दे, काय करायचं ते करू दे, त्यानंतर सुद्धा आपण त्यांना घराबाहेर काढू शकतो, त्या ऊर्जाला शौर्याच्या आयुष्यातून काढू शकतो. तर विजया म्हणते, अहो आपल्या घरच्या काही चालीरीती आहेत, काही संस्कार आहेत, ते डावलून चालणार नाही. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, विजया मी तुला शेवटचं सांगतोय, माझ्या डोक्यात आधीच खूप सारे विचार सुरू आहेत, उगच माझ्या डोक्याला त्रास देऊ नको, हा विषय माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा नाहीये, त्यांना काय करायचं ते करू दे, देवदर्शन होऊ दे, सगळं होऊ दे, तू यात काही वेडवाकडं करू नको. विजया म्हणते, म्हणजे मी काहीच करायचं नाहीये का? हर्षवर्धन म्हणतो, हो, आपण जर काही करायला गेलो ना तर आपणच अडकू, शौर्याच्या नजरेत आपण आणखीन खाली जाऊ, त्यामुळे काही करू नको. मी या सगळ्यासाठी वेगळं प्लॅनिंग करतोय, पण तोपर्यंत दम धर. पण विजया चिडून म्हणते, तुमचं प्लॅनिंग 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 कंटाळा आला मला या प्लॅनिंगचा, तुमच्या प्लॅनिंगचा काहीच फायदा होत नाहीये. हर्षवर्धनला खूप राग येतो आणि हर्षवर्धन विजयाला ठणकावून सांगतो, मी तुला शेवटचं सांगतोय, माझ्यासाठी हा मुद्दा गौण आहे, माझ्या मागे आधीच खूप सारे टेन्शन्स आहेत, त्यामुळे आता याबद्दल माझ्याशी वाद घालू नको. आणि तुला जर एवढाच प्रॉब्लेम असेल ना तर जा आणि आईसाहेबांना सांग की हे देवदर्शन नका करू. आहे का हिंमत? विजयाची बोलतीच बंद होते. हर्षवर्धन पुन्हा त्याचं काम करू लागतो. विजया चिडून म्हणते, आता मी काय करते ना ते पहाच, काही झालं तरी मी हे देवदर्शन होऊ देणार नाहीये, असा विचार विजया करते. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला मेसेज करणार, इतक्यात आदित्य त्याचा फोन चोरतो आणि मग शौर्य त्याच्या मागे धावतो. आदित्य त्याला काही फोन देत नाही. शौर्य म्हणतो, अरे हे काय आहे? तर आदित्य म्हणतो, आता बायकोला फोन पण करायचा नाही, मेसेज पण करायचा नाही. आदित्यला शौर्य म्हणतो, अरे हे अशक्य आहे, असं कसं? तर आदित्य सांगतो, तुला आहे ना एक काम करायचं आहे, आता उद्या तुमचं देवदर्शन झालं की मग आज माझा या रूममधील शेवटचा दिवस, उद्यापासून तुझी बायको तुझ्याबरोबर या रूममध्ये राहायला येणार. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे देवा, हे तर माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं, फायनली तो दिवस आलाय जेव्हा ऊर्जा माझ्या रूममध्ये राहायला येईल. आदित्य म्हणतो, आणि मला काळ्या पाण्याची शिक्षा मिळेल, मला जायचंय माझ्या त्या गणगण बायकोजवळ राहायला. आदित्य म्हणतो, अरे त्या बाईबरोबर राहणं काही सोपं नाहीये. शौर्य त्याला उत्तर देतो, अरे वहिनीची किती चेष्टा करतो. तर आदित्य म्हणतो, अरे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. शौर्य हसू लागतो. आदित्य म्हणतो, आज ना आपण येथे धिंगाणा घालूया, रात्रभर जागायचं, नाचायचं, गायचं, मजा करायची, आजचा आपला दिवस मस्त, आजची आपली रात्र मस्त एन्जॉय करायची. शौर्य म्हणतो, डन, आपण मजा करूया. आणि तेवढ्यात आजी तेथे येते आणि शौर्याला सांगते, शौर्य उद्या पहाटे 4ला निघायचं आहे, त्यामुळे कमीत कमी 3 वाजता तू उठायला हवं. आणि आदित्य
मी तुला गाडीबद्दल सगळं सांगितलं आहे, गाडी ठीक आहे की नाही, पेट्रोल पाणी हवा सगळं चेक करून घे. आदित्य हो म्हणतो. आजी सांगते, मी दिव्याला सांगितलं आहे तेथे पूजेसाठी ज्या वस्तू लागणार आहे ती तयार करून ठेवणार आहे. तर आदित्य हसू लागतो आणि म्हणतो, दिव्या आणि उद्या सकाळी 3 वाजता आजी ते शक्य आहे का? आजी म्हणते करावंच लागेल, मी तिच्याकडून करून घेईल. आजी या दोघांना लवकर झोपायला सांगते आणि मग शौर्य आणि आदित्य पार्टी न करता लवकर झोपी जातात. आणि मग दुसरा दिवस नाही, दुसरी पहाट उजाडते, अजून रात्रच असते आणि ऊर्जा मस्त तयार होऊन साडी नेसून तयार झालेली असते. आजी तेथे तिच्यासाठी दागिने घेऊन येते आणि म्हणते, ऊर्जा खूप गोड दिसतीयेस. तर ऊर्जा म्हणते, मी तर खूप घाईघाईने साडी नेसली, चांगली दिसतीये ना? आजी म्हणते, हो खूप सुंदर दिसतीये. आणि आजी तिला दागिने देते की हे दागिने घाल. पण ऊर्जा म्हणते, नको आजी, मी मंगळसूत्र घातलंय ना, बस झालं, हे दागिने नको. आजी म्हणते, अगं घे, हे आपले खानदानी दागिने आहेत आणि आज आपण कुलदेवतेच्या दर्शनासाठी चाललोय ना, तर हे दागिने घालावे लागतात, तशी रीत आहे. ऊर्जा म्हणते, ठीक आहे आजी. आजी तिला बाहेर यायला सांगते आणि ऊर्जा या दागिन्यांचा बॉक्स उघडून पाहते. दागिने पाहून तिला खूप आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य हा ऊर्जाच्या रूममध्ये येईल आणि म्हणेल, ऊर्जा तू खूप सुंदर दिसतीयेस. ऊर्जा म्हणेल, तू सुद्धा खूप छान दिसतोय. हे ऐकून शौर्यला आनंद होणार. ऊर्जा म्हणेल, आजींनी मला हे दागिने दिले, आधी मला हे दागिने घालू दे, मग आपल्याला जायचंय. आणि शौर्य तिला म्हणणार, थांब ऊर्जा, मी तुला हे दागिने घालून देतो. आणि मग शौर्य स्वतःच्या हाताने ऊर्जाच्या गळ्यात हे सगळे दागिने घालणार आणि दागिने घालताना सुद्धा या दोघांचा रोमांस सुरू असेल. सगळ्यात आधी शौर्य तिच्या गळ्यात नेकलेस घालेल, मग तिच्या हातात बांगड्या घालणार आणि हे करताना हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील. आता त्यांचा संसार सुरू होणार आहे, त्यामुळे दोघे भलतेच खुश आहेत की आज देवदर्शनाला जायचं आणि मग त्यानंतर संसाराला सुरुवात होणार. परंतु या दोघांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, त्या आनंदाला कोण नजर लावू शकतं? तर ती व्यक्ती म्हणजे विजया. आता विजया ऐन वेळेस हे देवदर्शन रद्द करते की काय? काय मोठा गोंधळ घालणार हे पाहावं लागणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? ऊर्जा आणि शौर्याचं देवदर्शन होईल की नाही? नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड आवडला का? कमेंट करा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.